नमस्कार. एक छान कविता आठवली आहे, जुनी आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. कोणीतरी एक जीव जातो आणि त्याचा दुसरे शोक करत बसतात आणि या शोकानंतर त्याचाही नंबर असतो हे ते विसरून जातो. म्हणजे शेवटी काय आहे तर या जगात आलेल्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. जो जे कर्म करतो त्या कर्माची परतफेड करावीच लागते. आज कोणी जात्यामध्ये असतं तर कोणी सुपात. जात्यात कोणी गेलं म्हणून सुपातल्यानी हसायचं नसतं. बरं, सुपातलं सोडा, जे कणगीत म्हणजे जुन्या काळातल्या स्वरूपात सांगतोय किंवा आताच्या डब्यामध्ये जे आहेत त्यांनीही खुश व्हायचं काही कारण नाही आहे, कारण ते कधीतरी जात्यात जाणार आहेत. अगदी जुन्या काळी जातं होतं, पुन्हा मोठ्या गिरणी आल्या आणि आता घरातल्या गिरणी आल्या, पण त्याच्या नशिबी क्रश होणं, पिसलं जाणं, पीठ होणं असतंच. तसं राजकारणात सुद्धा आहे. आज कोणी जात्यात आहे म्हणून सुपातल्यानी किंवा आपल्या कोठीतल्यानी खुश व्हायची गरज नाही आहे. पुढे देखील कुणी ना कुणीतरी येणार आहे. आता झालंय असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनिल देशमुखांचा चौकशीच्या निमित्तानं बळी गेलेला आहे, म्हणजे मंत्रिपदाचा बळी गेलेला आहे. त्यांची सरकारमधून एक्झिट झाली आहे. अनिल देशमुखांचं जाणं हे राज्य सरकारसाठी मोठा धक्का आहे. 36 तासामधला हा प्रत्यक्षातला दुसरा तर एकूण 3 बळी आहेत. म्हणजे पहिल्यांदा धनंजय मुंडेंना गप्प बसावं लागलेलं आहे. तशा स्वरूपाच्या आरोपामध्ये संजय राठोडांना मंत्रिपद सोडावं लागलेलं आहे आणि ह्या वेगळ्याच आरोपातून म्हणजे खंडणीच्या आरोपातून अनिल देशमुखांचा बळी गेला आहे. नियती कशी असते बघा. ज्या अनिल देशमुखांनी सभागृहामध्ये राम मंदिराच्या देणगीला, समर्पणाला खंडणी असं संबोधलं, त्या अनिल देशमुखांना 100 कोटीच्या खंडणीच्या आरोपावरून राजीनामा द्यावा लागलेला आहे. असो, अनिल देशमुखांचं या मंत्रिमंडळातून बाहेर पडणं हे फक्त अनिल देशमुखांच्या पुरतं मर्यादित आहे की आणखी कोणी याच्यामध्ये आहे याचा देखील विचार व्हायला हवा. आणखी कोणी अनिल आहे का हे देखील तपासायला हवं. कारण भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील वारंवार आणखी एक मंत्री आहे, आणखी एक मंत्री आहे असं सांगतायत. ह्या आणखी एक मंत्री कोण? म्हणजे पहिले 2 मंत्री म्हणायचे, 2 मंत्र्यातले अनिल देशमुख तर बाहेर पडले, आता आणखी एक मंत्री म्हणतायत ते कोण? मुळात अनिल देशमुखांचं खंडणी प्रकरण हे फक्त अनिल देशमुखांच्या पुरतं मर्यादित आहे का हे देखील तपासलं पाहिजे. राष्ट्रवादीचे मंत्री असलेले अनिल देशमुख गृहमंत्रीपद त्यांना अपघातानं मिळालं असं सगळे म्हणायचे, जे सामनानं छापून त्याला अधिकृत राजपत्राचं स्वरूप दिलंय. कारण सामना शिवसेनेचं अधिकृत मुखपत्र आहे. त्यात मांडलेली भूमिका शिवसेनेची असते हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचं पत्र पदाधिकाऱ्यांना मिळण्याच्या आधी ते सामनात छापून येतं आणि सामनात छापून आलेलं तेच नियुक्तीपत्र गृहीत धरण्याची पद्धत शिवसेनेमध्ये आहे. म्हणजे शिवसेनेची इतकी ऑथेंटिक भूमिका सामना मांडत असतं. म्हणून अपघातानं मिळालेलं मंत्रिपद असं म्हणताना सामनानी खरोखरच अनिल देशमुखांना अपघातानं मंत्रिपद मिळालं होतं हे सिद्ध केलेलं आहे आणि पुढे हाच अपघात सरकारच्या दुसऱ्या अपघाताला कारणीभूत ठरलेला आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असले तरी सुद्धा अनिल देशमुखांना संपूर्णतः गृहविभागाचा कारभार मंत्री म्हणून हाताळता येत होता का असे काही प्रश्न पडतात. राज्यामध्ये गृह विभागावर शरद पवारांचा वर्चस्व होता असंही बोललं जात होतं. म्हणजे काही अधिकारी नांगरे पाटलांच्या सारखे जे शरद पवारांना जाऊन ब्रीफिंग करत होते कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना. बहुतांश निर्णय गृह विभागाचे शरद पवारांच्या मान्यतेनं होत होते असंही बोललं जातं. पण यापेक्षा आणखी एक हस्तक्षेप मोठा होता, तो म्हणजे शिवसेनेचा. जसं पुण्यात अजित पवारांना विचारल्याशिवाय सरकारमधला कोणताही हेवीवेट मंत्री काहीच करू शकत नाही, जसं मुख्यमंत्र्यांना देखील पुणे जिल्ह्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही म्हणे. अजित पवार जे सांगतील तेच पुण्यामध्ये होतं. म्हणजे मुंबई पुणे ही महाराष्ट्राची पहिली 2 शहरं आहेत. मुंबईत मुख्य तर पुण्यात उपमुख्यची चलती आहे असं देखील म्हटलं जातं. म्हणजे पुणे अजित पवारांच्याकडे दिलं आहे तर मुंबई शिवसेनेच्याकडं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेली आहे. आता जर मुंबई मुख्यमंत्र्यांकडे असेल तर मुंबईतले निर्णय आणि मुंबईतल्या कृती याला देखील शिवसेना त्याहीपेक्षा मुख्यमंत्री जास्त जबाबदार असू शकतात. मुंबईत जे जे घडतं ते शिवसेनेच्या संमतीशिवाय घडत नाही
असं देखील बोललं जातं. या सगळ्या प्रकरणामध्ये काही महत्त्वाची कॅरेक्टर्स डोळ्यासमोर आपण घेतली तर अनिल देशमुख मुंबईच्या प्रकरणामध्ये कसे अडकले की त्यांना कोणी अडकवलं हे देखील स्पष्ट व्हायला पाहिजे. मुंबईच्या एकूण कहाणीला सुरुवात होते, मुंबई पोलीस दलाच्या कहाणीला सुरुवात होते ते मुंबईचे पोलीस आयुक्त बदलण्यापासून. मुंबईचे पोलीस आयुक्तपदी परमवीर सिंग यांची नियुक्ती झाली. ती नियुक्ती मुळात कोण केली होती, त्या नियुक्तीला शिफारस कोणाची होती? अर्थात या शिफारसी, राजकीय शिफारसी कागदावर नसतात, त्याचा ऑथेंटिकेट पुरावा असा सांगता येत नाही. पण परमवीर सिंग यांच्या बदलीसाठी कोण आग्रही होतं हा पहिला प्रश्न आहे. परमवीर सिंगांच्या मुंबई पोलीस दलातल्या एंट्रीनंतर दुसरी एंट्री महत्त्वाची आहे, ती म्हणजे सचिन वाझेची. सचिन वाझे एक API दर्जाचा अधिकारी, ज्याला अनेक वर्षाच्या निलंबनानंतर मुंबईच्या पोलीस दलात घेत असताना त्याला योग्य प्रशिक्षणासाठी पाठवावं लागतं. प्रशिक्षणावरून परत आल्यानंतर त्याला अकार्यकारी पदावर नियुक्त करावं लागतं. पण अशा कोणत्याही पोलिसी नियमांचा वापर न करता सचिन वाझेला मुंबई पोलीस दलात घेण्यात आलं आणि त्याची थेट कार्यकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. कारण सांगितलं, कोविडचा बंदोबस्त. अर्थात सचिन वाझेकडे कोणताही कोविडचा बंदोबस्त देण्यात आलेला नव्हता, हे देखील सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. ज्या क्षणी सचिन वाझेची मुंबई पोलीस दलात एंट्री झाली त्या क्षणी लार्जर दॅन CP अशी त्याची प्रतिमा पोलीस दलामध्ये वाढू लागली. त्याचे अनेक किस्से देखील वर्तमानपत्रातून, TV मीडियातून आपण ऐकलेले आहेत. सचिन वाझे हा मुंबई पोलीस दलाचा कारभार सांभाळायचा, म्हणजे सकृतदर्शनी कार्यकारी कारभार हा पोलीस आयुक्तांच्याकडे होता. पण अकार्यकारी कारभार जो असतो, जे काही बाकीचे उद्योग असतात, ते सचिन वाझे सांभाळायचा असंही बोललं जातं. म्हणजे अगदी राज्याचे DGP आल्यावर सुद्धा सँडविच खात उभं राहण्याचा आणि सॅल्यूट न करण्याचा उद्दामपणा सचिन वाझेमध्ये आला होता. तो गृहमंत्र्यांमुळे की शिवसेनेच्या नेत्यांमुळे? गृहमंत्र्यांमुळे हा उद्दामपणा आला होता का? शरद पवार अनुकूल होते का, की सचिन वाझेला घ्यायला शिवसेना जास्त आग्रही होती? हे देखील समोर आलं पाहिजे. जर सचिन वाझे या दुसरा कॅरेक्टर जो मुंबई पोलीस दलातला आहे, त्याची एंट्री या पोलीस दलाच्या सगळ्या वादाचं प्रमुख कारण ठरली. पुढे सचिन वाझेंनी अनेक कारनामे केलेत. याआधी देखील सचिन वाझेंनी कारनामे केले होते, म्हणूनच सचिन वाझेला पोलीस दलाच्या बाहेर पडावं लागलं होतं. आता सचिन वाझेची एंट्री झाली आणि सचिन वाझेंनी बड्या गोष्टी करायला सुरुवात केली. अगदी या खंडणीच्या प्रकरणात सुद्धा सचिन वाझेलाच इन्क्लूड केलं गेलं होतं. सूचना सचिन वाझेंनाच दिली होती असंही कळत आहे. म्हणजे नियुक्ती करायची आणि खंडणीचा जबाबदारी देऊन टाकायची असा प्रकार घडला आहे का? मिळणारी खंडणी ही फक्त गृहमंत्र्यांसाठी होती, गृहमंत्र्यांच्या कुणी आलाकमांसाठी होती, की यात मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या मार्फत कोणी सहभागी होतं का, असेही प्रश्न समाज माध्यमातून विचारले जात आहेत. एवढी मोठी रक्कम एखाद्या अधिकाऱ्याला मागितली जाते किंवा जमा करायचं फरमान सोडलं जातं, त्यात वाटे हे असणारच असा साधासा प्रश्न समाज माध्यमातील अनेकांना पडतो आहे आणि तोच प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे. सचिन वाझेची एंट्री करणारे, परमवीर सिंगांना आयुक्त करणारे आणि या सगळ्यांच्या सतत संपर्कात राहून थेट रिपोर्टिंग घेणारं कोणीतरी राज्याच्या मंत्रिमंडळात असलं पाहिजे. आता राज्याच्या मंत्रिमंडळातला हा व्यक्ती कोण, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील याविषयी स्पष्टपणे बोलतात. ते म्हणतात की 2 मंत्री अडकणार आहे. एक मंत्री अडकला, त्याचा राजीनामा झाला, हेही स्पष्ट आहे. आता दुसरा मंत्री कोण, हाही प्रश्न आहे. भाजपकडून स्पष्टपणे आरोप होत आहेत, पण या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षातले 3ही पक्ष सोयीस्कररित्या मौन बाळगून आहेत. नुकसान झालंय ते आता राष्ट्रवादीचं, म्हणजे आजवर फक्त शिवसेनेचं नुकसान होत होतं, आता राष्ट्रवादीचं झालंय. राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते आणि या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. म्हणजे या एकूण प्रकरणात बदनामीचं संपूर्णतः संकट जे कोणावर आलंय ते राष्ट्रवादी काँग्रेसवर आलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादीचे गृहमंत्री हे खंडणीखोर आहेत, त्यांना पैसे जमा करावे लागतात. राष्ट्रवादी अशा स्वरूपात पैसे जमा करतं. शरद पवारांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भेटी, या सगळ्यामध्ये अनिल देशमुखांच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसवर शरसंधान आलेलं आहे. यात शिवसेनेवर कोणताही वार माध्यमातून, समाज माध्यमातून झालेला नाही, हे उल्लेखनीय आहे. पण आता भाजप म्हणतंय त्याप्रमाणे आणि चर्चा चालू आहे त्याप्रमाणे दुसरा मंत्री कोणता, हा देखील प्रश्न पडतो. 36 दिवसात 3 मंत्री जात आहेत आणि आणखी एका मंत्र्याचं नाव समोर येतंय. हा दुसरा अनिल कोण? म्हणजे अनिल हा शब्द मी अनिल देशमुख या अर्थाने वापरतोय. आता दुसरा अनिल कोण?
अर्थात अनिल नाव घेत असताना अनिल परब हे शिवसेनेचे एक मुंबईतले मंत्री आहेत, त्यांचंही नाव अनिल असल्यामुळं तिकडे रोख चर्चा जाण्याची शक्यता आहे. मला कोणत्याही मंत्र्याकडे अंगुली निर्देश करायचा नाही आहे. माझं सरळ सरळ मत आहे की दुसरा व्यक्ती, दुसरा मंत्री, दुसरा अनिल कोण आहे की ज्याच्यावरती हे चर्चेची किंवा चौकशीची सूत्र वळवली जाऊ शकतात. अर्थात वाझेचं प्रकरण तर खूप गंभीर आहे. वाझेच्या प्रकरणामध्ये अनेक गंभीर आरोप तर आहेच आहेत, पण राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून तो ऐरणीवर आलेला आहे. एक खून, एका स्फोटाची तयारी, DVR गायब करणं, गाड्या चोरीला जाणं, म्हणजे औरंगाबादपर्यंत गाड्या चोरीला जाण्याचा लोन आलेला आहे. NIAने औरंगाबादपर्यंत तपास केलेला आहे की औरंगाबादची जी इको कार चोरीला गेली होती तिचा वापर कसा झाला आहे, कारण त्या इको कारची नंबर प्लेट पोलिसांना मिठी नदीमध्ये सापडलेली आहे. आता ही मिठी नदीतली साहित्य मिठी छुरी बनवून कुणाच्या उरात घुसतात ते देखील बघायला पाहिजे. एवढ्यावर हे प्रकरण थांबत नाहीये. त्याच्या पुढे आणखी काही राजकीय पडसाद उमटणार आहे. घटना क्राईमची आहे, पण पडसाद मात्र राजकीय असणार आहेत. ते कसे असणार आहेत? ज्या ज्या नेत्यांना आता या सरकारच्या बदनामीचा फटका बसणार आहे त्याचा विचार करायला हवा. या निवडणुका युती आघाडी करून लढल्या गेल्या हे स्पष्ट आहे. म्हणजे जिथे भाजप किंवा शिवसेना युती करून लढल्या होत्या, जिथे भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे किंवा शिवसेनेला विजय मिळालेला आहे, तिथे भाजपची स्थिती काय आहे हे देखील तपासलं पाहिजे. 2019च्या निवडणुकीचे निकाल बघण्याआधी 2014च्या निवडणुकीचे निकाल तपासणं आवश्यक आहे. कारण या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढलेले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी देखील वेगवेगळे लढलेले होते. या निवडणुकीत जिथे शिवसेना लढली आहे आणि भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत, किंवा जिथे भाजप निवडणूक जिंकला आहे आणि शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहे, त्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला शिवसेनेला भाजपशिवाय विजयी होता येणार नाहीये हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. जिथे भाजपचा संबंध शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयाशी येतो तिथल्या लोकांची अस्वस्थता मात्र वाढणार आहे. उदाहरणार्थ, ठाण्यामध्ये तुम्ही कितीही केलं, कितीही म्हटलात की एकनाथ शिंदे विजयी होतील का, तर होतीलच. एकनाथ शिंदे कोणत्याही ठाण्यातल्या मतदारसंघातून विजयी होतील, पण कल्याणचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथे शिंदेंच्या चिरंजीवांना भाजपच्या मदतीशिवाय तिथून खासदारकी राखणं कठीण जाईल. तसा विषय औरंगाबादमध्ये, मराठवाड्यामध्ये देखील येतो. औरंगाबादच्या पूर्व आणि मध्य या दोन जागेवर जर योग्य समन्वय झाला नाही, भाजप आणि शिवसेना एकत्र आली नाही, किंवा शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपनं सहकार्य केलं नाही, तर शिवसेनेचा पराभव अटळ असतो. इम्तियाज जलील यांच्या निवडणुकीच्या वेळेला आपण ते अनुभवलेलं आहे. इम्तियाज जलील आमदार झाले ते मध्य विधानसभा मतदारसंघातून, पण तिथे जेव्हा भाजपनं शिवसेनेला पूर्ण सहकार्य केलं तेव्हा पुन्हा शिवसेनेचा आमदार झालेला आहे. औरंगाबादच्या पश्चिममध्ये देखील अशी स्थिती आहे. आता ही जी शिवसेनेतली मंडळी आहे जी भाजपच्या पाठिंब्याशिवाय निवडून येऊ शकत नाहीत, त्यांच्यामध्ये एक किंचितशी अस्वस्थता आहे. यांचं चलबिचल होते आहे की या प्रकारामध्ये बदनामी तर वाट्याला येते आहेच आहे, पण त्यासोबत आणखी आपल्या पराभवाचा धोका देखील आहे. म्हणजे पुढचा अनिल कोण या प्रश्नासोबत पुढचा आमदार कोण हा देखील प्रश्न मोठा आहे. त्यामुळंच आता सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात चलबिचल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही चलबिचल भविष्यातल्या बदलाची नांदी सांगते आहे. या सगळ्या विषयाकडं जे भाजपची पाठराखण किंवा शिवसेनेवरती टीका किंवा राष्ट्रवादीवरती टीका म्हणून घेतील, ते आंधळेपणानं आणि बहिरेपणानं या सगळ्या गोष्टीकडे बघतायत असं म्हणावं लागेल. खरं तर ही अस्वस्थता स्पष्टपणे जाणवते आहे आणि हीच अस्वस्थता भविष्यातील मोठ्या घटनांची नांदी ठरणार आहे. नमस्कार.